एकूण 4 पाय धर्माला सांगितले शास्त्रांनी. पहिला पाय आहे सत्य, दुसरा पाय आहे तप, तिसरा पाय आहे दया आणि चौथा पाय कोणता असेल तर आपण जिज्ञासू साधक ओळखू शकता. 3 पाय त्याचे जखमी झालेले आहेत, केवळ एका पायावर तो उरला. कलियुगामध्ये 3 गोष्टी मरणप्राय अवस्थेमध्ये आहेत धर्माच्या आणि केवळ एका पायावरती धर्म हा शाबूत आहे. आता मात्र परीक्षित आत्मावलोकन करायला लागला. मी पांडवांचा वंशज आहे आणि माझ्या राज्यात इतकी वाईट अवस्था. कसा बसा त्याचा रथ थोडा पुढे गेला. सातत्याने मनामध्ये तेच चिंतन आहे. तोच पुन्हा त्याला गोमाताचं आणखी एक नवीन दृश्य दिसत आहे. एक गोमाता चालली आहे आणि तिच्या पाठीमागून तिला सपासप फटके मारत एक राजासारखा पोशाख घातलेला व्यक्ती, जो काळा कभिन्न आहे, मस्तकावरती मोठा राजमुकुट त्यांनी परिधान केलाय, राजासारखी सगळी वस्त्र त्याच्या अंगावरती आहेत आणि हा गोमातेला भयंकर मारतोय. ती गोमाता रक्तबंबाळ झालेली आहे आणि हे चित्र गोमातेचा सेवक असलेल्या परीक्षिताला कसं आवडेल. परीक्षित तत्काळ रथातून खाली उतरला. वरच्या वर त्यांनी त्या काळा कभिन्न राजाच्या हातातला तो चाबूक हिसकावून घेतला आणि खबरदार, जर गोमातेला असं मारशील, तू कोण आहेस, तुला मी मृत्यूदंड का देऊ नये याचं कारण सांग. तो काळा कभिन्न राजासारखा व्यक्ती म्हणाला, हे राजन परीक्षिता, मला क्षमा कर, मी कली आहे. भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेला आपला दिव्य देह या पृथ्वीवरती ठेवला तेव्हापासून मी सक्रिय झालेलो आहे. आता कलिकाळ आलेला आहे आणि सगळीकडे अनाचार माजेल आणि म्हणून या गोरूपी पृथ्वीचं मी तारण करतोय. ही गोमाता म्हणजे साक्षात पृथ्वी आहे. परीक्षित संतापला. कलियुगाला तो सांगतोय, हे कली, तुझी हत्या करायला मला थोडाही वेळ लागणार नाही.